बुधवारी सकाळी परतवाडा येथे दोन थ्रेशर कामगारांमधील किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित घटनेत झाले। आरोपीने मालकाच्या घरी जाऊन गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले। मृतकाचे नाव वीरू मरस कोल्हे वय 40 वर्ष असे आहे। ते काजलडोह चिखलदरा येथील रहिवासी होते, तर भोंडू कवडे राहणार काजलडोह चिखलदरा असे आरोपीचे नाव आहे। एकाच गावातील वीरू आणि भोंडू हे पंकज वानखडे यांच्या शेतात तूर मळणी करण्यासाठी आले होते। मंगळवारी रात्री काम संपल्यानंतर हे दोघे कामगार शेताच्या गोठ्याजवळ थांबले होते। त्यांच्यात अन्नावरून वाद झाला। भोंडूने वीरूवर काठ्यांनी हल्ला केला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला। रागाच्या भरात भोंडूने त्याचा सहकारी वीरूची हत्या केली। घटनेनंतर आरोपी त्याच्या मालकाच्या घरी गेला, त्याला सर्व काही सांगितले आणि त्याने हत्येची कबुली दिली। माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळी येऊन भोंडू कवडेला अटक केली। मृतदेह शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। दोन्ही कामगार चिखलदरा येथील मेळघाट परिसरातील रहिवासी होते आणि काम करण्यासाठी आले होते। आरोपी त्याच गावचा असल्याचे सांगण्यात येत आहे। ही घटना परतवाडा शहरातील बुंदेलपुरा येथील रहिवासी पंकज वानखडे यांच्या शेतात घडली। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू।